नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं जे आपण बघत आहोत त्यामध्ये आज आपण बुरशीनाशकाबद्दल बघणार आहोत। आपण इथून मागे भरपूर कीटकनाशक बघितले, तर आता आपण बुरशींच्या मागे लागणार आहोत। जे आपण जे म्हणतो रब्बीचे पीक आहे, कांदा असो, गहू असो, यामध्ये ज्या बुरशी येतात यावरती आपण मेनली फोकस करणार आहोत। जे बुरशीजन्य रोग येतात त्यावरती फोकस करणार आहोत। आपण कंटेंट वाईज ब्रँडेड औषधं बघणार आहोत। तर आजचे औषध जे आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे ॲमिस्टर टॉप। आता नावातच टॉप आहे मित्रांनो। हे औषध बनवलेलं आहे सिंजेंटा कंपनीने। ॲमिस्टर टॉपचे रिझल्ट्स अतिशय छान येतात मित्रांनो। ज्यावेळेस बेसिक लेवलचे औषध आपण बेसिक ग्रुप जे असतात बुरशीनाशकांचे ते यूज केल्यानंतर किडींमध्ये ज्यावेळेस रेजिस्टन्स तयार होतो त्यावेळेस आपला प्लॉट हा प्रादुर्भावाच्या मध्ये जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे हाताच्या बाहेर ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण हायर औषधं यूज करतो। यामधील हे ॲमिस्टर टॉप आहे मित्रांनो। याचा मोड ऑफ ॲक्शन 2 मोड ऑफ ॲक्शन मध्ये काम करतं। एक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमिक म्हणजेच काय संपर्कजन्य आणि तुमचं आंतरप्रवाही। आता संपर्कजन्य म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही फवारा मारता ॲमिस्टर टॉप या बुरशीनाशकाचा त्यावेळेस त्या औषधाच्या संपर्कामध्ये जे बुरशी येतात, तुमची अल्टरनेरिया पुरी असो, त्यानंतर कोलेटोट्रियम असो, त्यानंतर व्हाईट रॉट बुरशी असो, फ्युजेरियम बुरशी असो किंवा इतर बुरशी ज्या असतात मित्रांनो, या संपर्कामध्ये येतात त्यावेळेस या बुरशी तिथे मृत्यू पावतात। आता सिस्टेमिक म्हणजे काय की जे फवारा मारतो आपण ते पूर्ण झाडामध्ये ॲब्सॉर्ब होतं। शेंड्यापासून मुळापर्यंत तो झाड जो आहे तो झाड या बुरशी म्हणजे औषधाला पूर्ण ॲब्सॉर्ब करतो, शोषून घेतं, पूर्ण पर्क्युलेशन होतं, पूर्ण झाडामध्ये ते उतरलं जातं आणि दीर्घकाळ टिकून राहतं। आता ज्या वेळेस कॉन्टॅक्ट येतं म्हणजे संपर्कजन्य येतं त्यावेळेस काय होतं की आपल्याला इमिडिएट ॲक्शन म्हणजे नॉकडाऊन रिझल्ट, जलद परिणाम आपल्याला बघायला भेटतो। जलद परिणाम बघायला भेटतो म्हणजे काय की आज औषध मारलं 1 ते 2 दिवसात आपला जो बुरशीजन्य रोग आहे तो कंट्रोल होतो। ज्या बुरशी आहे त्या स्प्रेड करायचं म्हणजे वाढवण्याचं थांबवतात, रोग पसरण्याचं काम ते स्टॉप होतं। दुसरी गोष्ट, जेव्हा सिस्टेमिक येतं म्हणजे आंतरप्रवाह येतं त्यावेळेस काय होतं, झाडामध्ये पूर्ण औषध उतरतं। आज ज्या बुरशी आपल्या झाडामध्ये आहे त्या मरून जातात, पण 8 दिवसांना ज्या नवीन बुरशी येतात त्याही तिथे कंट्रोल होतो। कारण काय, झाडामध्ये पूर्ण उतरलेलं आहे ते, त्याचा अंश पूर्ण झाडामध्ये पांगलेला आहे, म्हणजेच काय दीर्घकाळ नियंत्रण भेटतं। आता हे झालं तुमचं मोड ऑफ ॲक्शन। आता पुढची गोष्ट काय की हे जे बुरशीनाशक आहे ॲमिस्टर टॉप, हे बुरशीनाशक कोणत्या ग्रुपशी बिलॉंग करतं, स्ट्रोबिल्युरिन ग्रुप आणि दुसरा कोणता, ट्रायझोल ग्रुप। आता हे जे 2 ग्रुप आहे, स्ट्रोबिल्युरिन ग्रुप आणि ट्रायझोल ग्रुप, हे जे ग्रुप आहे याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल। जसे कीटकनाशकांचे ग्रुप असतात तसे बुरशीनाशकांचे ग्रुप असतात मित्रांनो, त्या ग्रुपवरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल। आता तुम्हाला फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं की औषध जे आहे ॲमिस्टर टॉप हे यामध्ये काय कंटेंट आहे, किती टक्के आहे। आता पहिलं कंटेंट कोणतं, ॲझॉक्सिस्ट्रोबिन 18.2% SC, ॲझॉक्सिस्ट्रोबिन बरोबर। दुसरं कोणतं, डायफेनकॉनाझॉल, काय डायफेनकॉनाझॉल। पहिलं कोणतं ॲझॉक्सिस्ट्रोबिन, दुसरं कोणतं डायफेनकॉनाझॉल। आता जे ॲझॉक्सिस्ट्रोबिन आहे ते 18.2% डायरेक्ट, किती 18.2%। दुसरं काय 11.4% SC फॉर्म्युलेशन। आता SC फॉर्म्युलेशन कसं येतं मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगणार, नवीन प्रेक्षक असेल त्यांच्यासाठीही सांगणार। आता SC फॉर्म्युलेशन म्हणजे काय, जे मीठ असतं आपलं बारीक मीठ आपण खाण्याचं जे घेतो आपण भाजीमध्ये वरनं, ते बारीक मीठ जे असतं किंवा पिठी साखर आपल्याला सर्वांना माहित असेल, पिठी साखरेसारखे घन पदार्थ किंवा बारीक मिठासारखे घन पदार्थ एका दह्यासारख्या पांढऱ्या रंगाच्या द्रवामध्ये मिक्स करून काढून बाटलीत भरून आपल्याला दिले जातात। काय सांगितलं मी की पिठी साखरेसारखे घन पदार्थ किंवा बारीक मिठासारखे घन पदार्थ एका दह्यासारख्या पांढऱ्या रंगाच्या द्रवामध्ये आपल्याला बाटलीत भरून काढून मिक्स करून दिले जातात। ते झालं तुमचं SC फॉर्म्युलेशन। पाण्यात टाकलं की ते सटीक पद्धतीने विरघळतं। आता पुढची गोष्ट काय की हा जो ॲमिस्टर टॉप जो आहे, डायफेनकॉनाझॉल प्लस ॲझॉक्सिस्ट्रोबिनचं जे कॉम्बिनेशन आहे, हे कोणत्या रोगांवर काम करतं, जे बुरशीजन्य रोग आहे ते कोणत्या रोगांवर काम करतं। चला आता तांबेरा असो, तांबेरा गहू पिकावरती तांबेराचं प्रमाण आपल्याला बघायला भेटतं। ज्यावेळेस ओंबी येते ना त्या पिरियडमध्ये असं शेंडे जे गव्हाचे असतात किंवा खालील जे पानं असतात ते वयाने तांबेरा म्हणजे जे खालील जे पानं असतात ना, ज्यावेळेस ओंबी येते त्यावेळेस खालील पाने असं तांबडट पडतात, पिवळट पडतात, त्याला तांबेरा रोग म्हणत नाही। त्याला काय म्हणतात, वयोमानानुसार खालील पाने पिवळी पडल्यावर त्याला म्हणजे वयोमानानुसार खालील पाने पिवळी पडतात। पण त्याच मोमेंटला ज्यावेळेस खालील पाने पिवळी पडतात आणि जे ओंबी असते मित्रांनो, ओंबीच्या ज्या तुरा असतात किंवा त्याच्या खालील जो पार्ट आहे असं तांबडट तयार होणं, नीट बघा ऑब्झर्वेशन, मी काय बोललो, खालील पाने पिवळी पडतात ते वयोमानानुसार, आणि वरचं जे तांबडट किंवा तांबेरा म्हणजे तांबडट पडणे, वरचा जो ओंबीचे तुरे आहे किंवा ओंबीच्या खालील 1 इंच भाग हा असा जर तांबडट जर दिसला आपल्याला त्याला म्हणतो आपण तांबेरा रोग। गव्हावरती जो दिसतो तांबेरा रोग। आता डाउनी मिल्ड्यू असो, पावडरी मिल्ड्यू असो। आता करपा, पहिला कोणता करपा सांगितला मी,
पहिला करपा अल्टरनेरिया पुरीमुळे येणारा कोणता करपा आहे? तर पहिला करपा आहे जांभळा करपा, बरोबर. दुसरा करपा जो की आपला आहे कोलेटोट्रियम बुरशीमुळे येणारा काळा करपा, आणि जो तिसरा करपा येतो तो तपकिरी करपा. या तीनही करप्याला हे औषध कंट्रोल करतं. कोणता करपा? जांभळा करपा, काळा करपा, तपकिरी करपा. करप्याचा कार्यक्रम करपून टाकला. करप्यानं आपला प्लॉट करपला होता, आपण ॲमिस्टर टॉप मारलं, अतिशय छान रिझल्ट दिला आपल्याला. करप्यासाठी एकदम बेस्ट औषध आहे मित्रांनो ॲमिस्टर टॉप. आता अँथ्रॅकनोज रोग काय आहे मित्रांनो? ज्या वेळेस करप्याचा प्रादुर्भाव जास्त होतो, आपला प्लॉट असा करपून जातो मित्रांनो, त्यावेळेस अँथ्रॅकनोज रोग हा तिथे तयार होतो. अँथ्रॅकनोज रोग देखील कंट्रोल केला जातो. करपा ज्यावेळेस जास्त होतो त्यावेळेस अँथ्रॅकनोज रोग येतो, तो पूर्ण कंट्रोल केला जातो ॲमिस्टर टॉपनी. आता लालकूज, ऊसासारख्या पिकामध्ये लालकूज हे एक येतं मित्रांनो. ह्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ प्लॉटमध्ये लाईव्ह जर कुठं आढळून आला तर मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ एक काढून मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला अपलोड करेल. आता हे झालं तुमचं, हे रोग कंट्रोल करतं. कोण करतं? ॲमिस्टर टॉप करतं. कारण काय, त्याच्यामध्ये ॲझॉक्सिस्ट्रोबिन आणि डायपेनकॉनाझोल हे दोन घटक एकदम जास्त ताकदीने लावलेले आहे, 18.2% आणि 11.4%, बरोबर. आता या औषधाला मारायचं कुठं? बरोबर, हे रोग आहे तर मारायचं कुठं? तुम्ही कांद्यावरती बेस्ट रिझल्ट आहे मित्रांनो. रब्बीमध्ये कांदा असो, कांद्याचं तुमचं रोप असो, पेरलेला कांदा असो, लागवड केलेला कांदा असो, रोप असो, रोप हाताने टाकलेला असो किंवा मानवचलित यंत्रणा टाकलेला असो किंवा स्वयंचलित ट्रॅक्टरच्या यंत्रणा टाकलेला असो, काही शंका नाही. कांदा दिसला त्यावरती तुम्हाला करपा दिसला, त्यावरती तुम्हाला अँथ्रॅकनोज दिसला, तुम्ही हे मारू शकता. प्लस एक गोष्ट, व्हाईट रॉट म्हणजे काय मुळकूज आणि मुळसड, व्हाईट रॉटमुळे जे येतं त्यावरती हे काम करत नाही. किंवा फ्युझेरियम विल्ट आपण जे म्हणतो, मररोग असो, मुळकूज, मुळसड, बरोबर. म्हणजे व्हाईट रॉट नावाच्या बुरशीमुळे येणारी जी मुळसड किंवा मुळकूज, आणि दुसरी कोणती फ्युझेरियम नावाच्या बुरशीमुळे येणारा तुमचा मररोग, ह्यावरती हे काम करत नाही. यावरती मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ, सेपरेट औषध देणार. कन्फ्युजन करायचं नाही. हे तुम्हाला कांद्यामध्ये करप्याला आणि अँथ्रॅकनोजलाच काम करतं. कन्फ्युजन होऊ देऊ नका. शेतकरी मित्र परफेक्ट स्पेसिफिक सांगा. आता कांदा झाल्यावर ऊसावरती कशासाठी? लालकूज मी बोललो ऊसामध्ये. गव्हामध्ये कशासाठी? तांबेऱ्यासाठी तुम्ही वापरू शकता. टोमॅटोमध्ये ब्लाइट म्हणजे करपाच समजू शकता तुम्ही. टोमॅटो, मिरची, कापूस यामध्ये करप्यावरती कार्यक्रम करतं. तर हे झालं औषध. तुम्ही आणलं औषध बाजारातून, तुम्हाला दिसला करपा तुमच्या कांद्यावर, तुम्हाला दिसलं तांबेरा तुमच्या गावावर, तुम्हाला दिसलं लालकूज तुमच्या ऊसावर, तुम्ही औषध आणलं, मारलं, या रोगांवर दिसल्यामुळे तुम्ही मारलं, तुमच्या बुरशी मेल्या. आता काय मारायचं तुम्हाला? तर एक लाईक मारायचं मित्रांनो. या व्हिडिओला एक लाईक मारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून काय होईल मित्रांनो, की तुम्ही जर रोग आला तर कोणतं औषध आणायचं, ते औषध करतं काय एक्झॅक्टली. तुम्ही जर रोग आला किंवा मुळसड मुळकूज आला आणि तुम्ही जर हे मारत बसले, काम होणार नाही मित्रांनो. हे करपा प्लस तुमचं अँथ्रॅकनोज यामध्ये कांद्यामध्ये याच्यावरती फोकस आपण करणार आहोत. आणि आपण जास्तीत जास्त कांद्यासाठी औषधं बघणार आहोत मित्रांनो. कांदा, गहू जे सीझन चालू आहे त्यावरतीच आपण फोकस करणार आहोत मित्रांनो. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.